राम राम मंडळी. कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लय महत्त्वाचा विषय बोलायचे आज. तुम्हाला पांदा तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगतो, तुम्हाला लगेच पुढच्या गोष्टी कळून जात्या. परपुरुषाचे सुख भोगे तरी, हे एका नारीला उद्देशून सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांनी. परपुरुषाचे सुख भोगे तरी, उतरोनी करी घ्यावे शिस. संसारा आगी आपोलोनी हाते, म्हणजे आपल्या हाताने आपल्या संसार लागला विधी. तुका म्हणे व्हावे तयापरी धीट, पतंग हा नीट दीपासोई. पतंग म्हणजे ती उडवायचा पतंग नाही, दिव्यात जळणारा पतंग, हाताने वाटवलं, याला म्हणतात तुकाराम महाराज. ह्याला म्हणतात अध्यात्म. आणि याची गोडी लावा. आता सोडून दिलं सगळ्यांनी अध्यात्म. आता नुसती चाटाचाटी आणि आता नुसती ठोकाठोकी याच्यात लोक व्यस्त झाल्यात आणि लय पाटकून तोंड असून जातात. थोडं नेर घ्या, टुरीतून काहीतरी बोध घ्या. तुम्हाला जरा इसकाटून सांगतो. सविता राजेंद्र बागुल, वय वर्ष 45, घटना आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली आणि वैजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतली. आता ही सविता राजेंद्र बागुल, वय वर्ष 45, सोन्यासारखा पोरगा आहे, समर्थ, 9 वर्षाचा. उशिरा झाला असन. राजेंद्र हा तिचा नवरा, वय वर्ष 52. पण पैसा एवढा डोक्यात शिरला या गाड्याच्या की रात्रंदिवस त्याच्या डोक्यात विचार एकच, कस्टमर शोधायचे, त्यांच्यापर्यंत आपली डिलिव्हरी पोचवायची, माल पोचवायचा, आणि तिथून ते असते ती 4 चाकी डबडी असतात बघा, ती पिकअप घेणार किंवा काय घेणार आणि कंपनीतून माल भरायचा आणि गावोगावी तो विकायचा. तिकडंच मुक्कामाला राहायचं. परत इकडे येते. इतका व्यस्त, पैसा 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 पैसा. घरी सांगळा काढायला टाईम नाही. विहिरीचा सांगळा बरं का. आता बरेच जणांनी प्रश्न विचारला, सांगळा म्हणजे काय? सांगळा म्हणजे विहिरीचं आटवणी आलं की समजा विहीर म्हणजे काय अशी कायम फुल भरलेली नसते. उन्हाळ्यात काय होतं, पाणी जमा होतं 1 परस. आता 1 परस म्हणजे 7 फूट. ईस काढून सांगायचं म्हणलं थोडं अवघड आहे. झालं पाणी जमा, ते पाणी मोटरीने काढावं लागतं, आपलं बरणं काढावं लागतं. तुम्हाला सांगतो, ती बरणं काढून झालं की 24 तास थांबायचं, परत तेवढं पाणी जमा होतं. ते जे प्रक्रिया आहे त्याला म्हणतात सांगळा. हा, मग ते मानवी स्त्री पुरुष शरीर संबंधांचा सांगळा कसा असेल तुम्ही ओळखून घ्या. आता असा विषय तो. हा राजेंद्र त्याच्या कामानिमित्त बाहेरच गडी. गाड्याचं काय घराला पाय लागानात, आणि बायकोचं काय ह्या कुशीन त्या कुशीन त्या कुशीन त्या कुशीन. हे निसर्ग आहे. आणि हा तुम्ही जाणून घ्या कसा आहे काय आहे. ह्याला लोक फार बधीर झाल्यात तुम्हाला सांगतो आजकाल. हा, लोकांना स्वतः 5 मिनटं शांतपणे बसून आत्मचिंतन करायला सुद्धा महाराज वेळ नाही. हा, ती बायकोची तळमळ झाली चालू. आता तिची जी तळमळ आहे, हा बाबा 8-10 दिवस घरी येत नाही. त्यात ते पोरग एक लहान, तो समर्थ 9 वर्षाचा, 4थीला पोरगा, आणि चुनचुनीत गोड चांगला. शिबाई त्याला अन्न पाणी सगळे व्यवस्थित त्याचं जपायची. नवऱ्याला फोन नाही, नवऱ्याला कधी पायाला कधी येतो का तू, काय आहे का नाही, व आंबाटवलं काही नाही, विषयच नाही काय. हा, आणि हीच चूक झाली. याच्या शेजारी एक माणूस राहतोय बघा. आता बरं, ती बारीक नाही, प्युअर डांगारा, असं चांगलं 90% पांढरा झालेलं आहे जवळजवळ. केस, दाढी, मिशा, पार बुरकुट्या मिशा आहेत बारकाल्या. ते थंबनेलमध्ये आहे बघा. सुखदेव, हा सुखदेव कापरे हा माणूस लक्ष ठेवून होता. आणि बारीक त्या माणसांचं, म्हाताऱ्या कोताऱ्यांचं काय काय, तुम्हाला जी मंदिरात पत्त्या खेळणारी असून द्यात, केव्हा तरी उलशी फुगा हाणणारी असून द्यात, किंवा 90 पेनार ही आतुरलेच्या प्रत्यात, ती वय जरी झालं ते वयाप्रमाणे वागत नाही. त्यांचं वय असं 16-17 वर्षाच्या किड्यासारखं वळवळ 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 त्या दोथरात करत असतं. त्याच्यामुळं अशा सुद्धा कामांध लोकांच्यापासून, डांगऱ्या डोंगरांच्यापासून सावध राहा. हा जो सुखदेव आहे, हा काय करायचा, त्यांनी ती हिरली बाबाई. ह्याला म्हणला, सविताबाई एवढी जाडजुडी शरीराची, गुगुगी शरीराची, आणि आपलं, आणि त्याची बायको ह्यानी पॅरालिसिस होता, तिचा काही विषय नव्हता. ही कुठतरी आकडा टाकायचा, त्यांनी म्हातारपणे आकडा टाकायचं ठरवलं बा. आकडा घासून पुसून, दाढी बिडी गुठून चांगली. हा, त्यांची दाढी वेगळी असते. वेगळी म्हणजे कशी माहिती आहे का, गाल हा प्रकार नसतो त्यांचा. खूप नीट गेले असतात गाल, कारण दाढा 2-4 गेले असतात.
कसं काय झालं नांगरात असं खतरनाक होतं कुणाला माहिती. गेला बा नेमका 11चा टाईम आहे, 11 11:30 उन्हाचा. सावताऊ ए सावता, तर सविताला सावता म्हणायचा ते. आता ओळख. शी म्हणली बोला ना, आहे ना घरीच. काय चिया पाणी आहे का नाही म्हणलं. घरी माझी काय बायका पोरं जपत नाहीत. आणि म्हणलं तुझ्याकडे काय मिळते का बघावं खराट तुराट. तिथं हे सांकेतिक बोलणं असतं बरं का लोकांचं, ही लोकांच्या लक्षात येत नाही. शेवायच्या बी आलं नाही. ती म्हणली बसा की चहा म्हणजे काय, अहो लोक एवढ्याला पंक्ती उठवतात, आपण काही एक गोट पाजू शकत का नाही. नाही तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मला आहे ना खरं सांगतो तुझा चहासुद्धा पिऊशी वाटत नाही. भया काय झालं, मी काय गाण्याडी बिनाडी का, तसं नाही मानायचं मला. तुझं जी काळजी आहे ना, तुझं जी मन आहे ना, ते मला लय कळतं बघ. म्हणजे बघा आता ही कसं स्टेप बाय स्टेप चालले डांगऱ्या बरं का येऊ. म्हणजे कसं काय कळतंय तुम्हाला, काय म्हणायचे. अरे म्हणली त्या राजाला मी 10 वेळा म्हणलो असं, तुझ्या माशीच सांगतो. सोन्यासारखी बायको एवढी देखणी बायको. आता मला सांग ह्या 10-5 घरात आहे का तुझी एवढी देखणी बायको ती, आणि ती खुशाल इतके इतके दिवस येतो. आता आतला किंवा ज्या त्याचा पर्सनल विषय असल्यामुळं बाई थोडी लाजली. काय आता पदरात पडलं आणि पवित्र झाली काय सांगता तुम्हाला. तात्या हां, तात्याच्या दोथराचा गोळ सावरून बसला. म्हणला दुसऱ्याचं मन जाण्यासुद्धा माणूस माणसाच्या पोटचा लागतो अगं सविता. पण कसं आहे आता, कसं आहे नाही 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 ते लक्ष देत म्हणल्यावर तुझ्यासारख्याने थोडं वेगळ्या गोष्टीचा मार्ग घ्यायचा थोडा. मग आता तसं म्हणलं, ही म्हणलं हा मी वेगळ्या गोष्टीचा मार्ग म्हणजे नवऱ्याला तर काय बोलू शकत नाही, पण मी भजन कीर्तनाला जाते बा. आता नाही का वर्षराधाला कीर्तन होतं तिथं पण गेलते बा. नाही ती आहे म्हणा, ती चांगलं त्यात काय वाईट नाही म्हणा. पण रातचं इरीचं जर समजा कुत्रं मांजर वराडलं, पिंगळा कोकला किंवा किडूक मिडूक निघालं, चोर आलं, भ्या वाटतं एकटा जीवन सदाशिव असं आहे ते. मग शिव येत नव्हता ना घरी. तू ये ना बिनधास्तपणे मला हाका मारीत जा. बलतं बल बाज बाहेर टाकते का मी बाजव जपतो त्या. हां असं म्हणून म्हातारीने एंट्री हाणली. म्हणली आता तिथं काय पडायचं आणि इथं काय पडायचं. हां आता कुणाला पडायचं तयार होतं तुम्हाला माहिती. हां अशी लोक आहेत. म्हणली येत जा की बाहेर थांबत जा तुम्ही. बाहेर पडवी होती ना, त्या पडवीत बास टाकून दिली. म्हातारं ओकेमध्ये. मग आता बाई माणूस आहे, लघवीला ह्याला तर रात्रीचं उठतं. समजा हिला कवा रात्री जाग आली का, ही बाहेर लघवी करून आली की ही म्हातारं खाकरायचं. बघा ही दुनिया कशी तुम्हाला सांगतो. हे प्रसंग मी माझ्या डोळ्याने बघितलेले आहेत तुम्हाला सांगतो. ही कोण कसं असतं कोण ती तसं प्रसंग मी समाज लय जवळून बघितलेला माणूस मी तुम्हाला खरं सांगतो. ती जे तसे प्रकार करतो ती गेले बी तोंड वासून वर गेले ते डायरेक्ट नरकवासी. म्हणला ती खकरायचं म्हणजे ती थोडी बिचाकती बाई. हाल विषय गणे. मग ती येऊन बसणार. मग 8 दिवस झालं, 15 दिवस झालं, यांचं बोलणं वाढलं, एकमेकाची चेष्टा करणं वाढलं. आणि मग हा काहीतरी खायला पियाला तिला आणायला लागला. जी नवऱ्याने करायला पाहिजे तू हो डांगऱ्या करायला लागला. आणि मग जुळलं चालू झालं. होऊन द्या त्यात बदलले आपल्याला काही म्हणायचे काही. हां आपल्याला त्यांनी लफडं केलं ते प्रेमबिम करायला नाही तसलं तुम्हाला सांगतो. हे लफडं होतं. ही फक्त एका शरीराची मागणी होती, दुसरा शरीर त्याची गरज पूर्ण करत होता. आता बघा उन्हाळा चालू झाला आहे ना, सगळ्या जमिनीने अशा नांगरून टाकणार लोक का, तपणी पडल्या ना पुढचं येणारं पीक चांगले येतं असा विषय असतो तो. असा विषय ह्याने नांगरा सुरुवात केली व म्हाताऱ्याने करून द्या. त्याबद्दल पण आपल्याला काय कारण नाही. आता ह्यांचं जे चाललेलं आहे ना, ही चाललेलं लोकांच्या लक्षात यायला लागलं. कारण आजूबाजूची घरं असतात, बाहेर लाईटी असतात काय. आईला तात्यात आता इथं बसलेला होता बा आणि रात्रीचा खोकरत होता बा. आणि ह्यो कुठे गेला बा. मग लोक लक्ष देऊन राहील लांबूनच. थोड्या वेळ झाला की हे घरातून आलंच बा, बाहेर झोपलं. त्याला रातच्या 12 आणि 1 वाजता ह्यो घरात काय करीत होता. याला मानतात समाज. आणि त्यांनी पांगवायला सुरुवात केली. करू द्या पांगवायला सुरुवात केली. मग थोडी चावचाव झाली. शो परत आपल्या घरी झोपायला जायला लागला. हां मला नको भाऊ इथं डोक्याला ताण होतील, लेवापाटा होईल, काय मर्डर होईल असं म्हणून ती लांब गेलं. परत 10-15 दिवस महिन्याचा टाईम गेला. तुरीचं शेत
आता तुरी निघाल्या समजा, त्या तुरीच्या शेतात गेल्या महिन्यात काढणीला आलेलं. तुरीच्या शेतातले लफडे होतात बरं का, तुम्हाला सांगतो, कारण काटं नसतात तुरीला. ज्याला अनुभव त्याला माहिती आहे. आणि चांगला 4 बोटाचा थरसा असतो खाली पानांचा. सगळ्याला ज्या शेतकऱ्याला माहिती, बाकीच्याला आवडतं कळायला जरा असं आहे. त्या तुरीच्या शेतात कार्यक्रम चालू केला. एक चूक झाली, ही बाई बाहेर निघाली की तिची मुलगा आहे समर्थ, आईशिवाय काय राहत नव्हता. तो तिला बरोबर घेऊन आली. तिला लिंबा झाडाखाली बसावलं, इथंच बस, इरीकडे जाऊ नको, मी आलेच. यांचा सिग्नल ठरलेला. ही गेली तुरीच्या शेतात. तुरीच्या शेतात 15-20 मिनटात काय ती येईनात. आता म्हाताऱ्याचं कसं आहे, थोडं नांगरट चांगली चालली असं असा विषय. ती पोरगा आलं तिथून, उठलं आई आई करत, ते आलं बा. आणि त्यांनी ह्यांचा कार्यक्रम बघितले, याचं सुटलेलं दोथार बघितलं, लुगडं बघितलं, सगळं बघितलं. पण त्याला काय एवढं तितकं ते काय म्हणजे जाणीव झाली नाही की काय आहे काय कसं नाही का. तो हा चल 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 आले आले. हिने पाटकून लोगलं वेळं आटापलं डांगरा तिथं झोपून राहिला. गेले. पोराने बघितलं. पोरगा 9 वर्षाचा, मला एवढं तर त्याला कळलं, तुम्ही काय करत होता, तात्या काय आलता, तुम्ही काय करत होता. हिच्यात वरात दडकीत बसली, गार भाडली जरा. हिने लगेच फोन केला त्याला. अरे मला लई भीती वाटते. म्हणली बाई, ही जर नवरा जर घरी आला आणि ही पोराने का नवऱ्याला सांगितलं, आपला तर कार्यक्रमच ओके, मग माझा ओके आणि तुझा ओके. अरे मला तसं नको करू. तुला जीवावर दगड ठेवून आपलं हे जर चालून ठेवायचं असेल तर एक पर्याय करावं लागेल, पोराचा आडसर दूर करावा लागेल. हा सांगतोय कोण? ह्यो डांगऱ्या सांगतोय. मुळात याचंच ह्यो 10 वर्षांनी मराया बसलाय. ती म्हणली माझी काय हरकत नाही, पण मला विचार करून द्या. विचार काय असं करते त्याची? आता आपलं बिंग फुटलं की वाटलं झालं. म्हणला तू असं कर, तू न्यार राहा, तू मी संध्याकाळी घरी येतो आणि गाडीवर बसून दे माझ्या मोटरसायकल, मी बरोबर विल्हेवाट लावतो बरं का. तुम्हाला सांगतो, एका आईने इतका कटू निर्णय घ्यावा का? घेत्यात. 2 इंचा पायी 3 इंचा पायी लोक घेत्यात, हे लक्षात ठेवा तुम्ही. तो समर्थ त्या बाईनी त्याच्या गाडीवर बसावला. तिथून गाडी जी निघाली 9 किलोमीटरवर तलवार नावाचा डोंगर आहे, त्या डोंगरापाशी नेलं. आणि पोरगं म्हणलं, इथं तात्या इथं कुठं आलो आपण लपाच्या पेकी चल तिकडं काटवनात. हां, त्या मुलाला त्याने एक 5 रुपयाचा पार्ल्याचा बिस्किट पडसा दिला होता. तुम्हाला सांगतो, ते पाणी मागत होता. ह्याच्याकडे काय पाणी नव्हतं. नाही नाही चल चल म्हणला. बिस्किटं तेवढी 5-6 बिस्किटं खाल्ली असेल, बारीक पडा असतो एवढा. त्याला नेलं आणि नायलॉनच्या दोरीने त्या पोराचे तडफडून ते पोरगं मारलं. ह्या डांगरेनी, ह्या सुखदेवनी, 55 वर्षाचा डांगरे. त्यांनी त्या पोराला मारलं आणि तिथंच टाकून दिलं. तिथं काय लोकांना लावलं, गाडी चालू केली, आला घरी. मग हिने संध्याकाळी सगळीकडे सुरुवात, पोरगं गेलं, बेपत्ता झालं, अमकं झालं, तमकं झालं, केली नाटकं हिने. आता या ठिकाणी वैजापूर पोलीस स्टेशनला त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितल्यानंतर ती बॉडी काही मिळाना. कारण ज्या ठिकाणी समजा शेरडा कार्डावाले सुद्धा जातात कुठं, तिथं खायला चान्स आहे. तिथंच जंगलाचा काट्याचा असे काही वनस्पती असतात, झाड असतात की तिथं ती खायला मिळत नाही. काय शेरडावाले तिथं जात नाही. 8 दिवस गेले, पोरात काय शोध नाही. 8 दिवसात काय परिस्थिती झाली, ज्यावेळी त्या वासाने कोणतरी जाऊन बघितलं, एक बॉडी फुगलेली. बोभाट लगेच होतं. मिसिंग तक्रार कोणाची काय? ह्या सविता राजेंद्र बागुल याची ती मिसिंग तक्रार होती. मुलगा आहे समर्थ 9 वर्षाचा. पोलिसांनी पंचनामा केला, बॉडी घेतली ताब्यात, रुग्णालयात पाठवली. तर त्या रुग्णालयामधला रिपोर्ट क्लिअर होता, श्वास गुदमरलेली मृत्यू तेवढ्या फुगलेल्या बॉडीचा, लक्षात घ्या. आणि कातड निघालं होतं गळ्याचं. हां, मग पोलिसांनी त्यांच्या मार्गाने गुप्तहेर पेरले, काही खबरी असतात, बरेच लोक असतात आतली, त्यांच्याकडून माहिती घेतली. ते म्हणले हो इथं असं ही म्हणला, ह्यो राजा बोंबले थिंडवतो म्हणला मालिकीत, आणि शीत वाटलं झालं बा. म्हणजे माल विकता याचा स्वतःचा माल दुसऱ्या खाली गेला यालाच कळलं नाही. अशी दुनिया आहे. लय अशी बिनटोक लोक आहेत, बधीर बोडायची. मग आला तिथं सोन्यासारखा जीव गेलेला, बाया तरी बाम ठेवानी गप्पच. पोलिसांना कळलं, पोलिसांनी उचलले. बाईल्या कॉन्स्टेबल मॅडमने बरोबर कार्यक्रम राबवला. तिने घेतले याचं नाव, दोघं अटक आहेत. आता ही दोघं अटक व्हायच्या आधी एक प्रकार घडला. ह्या सुखदेव जे ही काय अडाणी पंटर होता, हे काय लय ग्रॅज्युएट माणूस नव्हता, आणि ग्रॅज्युएटसुद्धा फसतात. तर याचं काय विचारा. जेव्हा ह्याला कळलं की बाई उचलली या ही सविता, त्यांनी डायरेक्ट ह्याला गेला, रानात गेला आणि कीटकनाशक पिऊन घेतलं आत्महत्या करायला. बघा लोक कशी आहेत की आता आबरू जाईन, आपण तर असं केलं आहे. याने आत्महत्या करायचा प्रयत्न केला. बघितलं असं कोणतरी लागलं ना आकऱ्या वकऱ्या द्यायला, आऊ करायला. तिथून उच्चाला दवाखान्यात न्याला. 3 दिवस
तर त्याला उलटा टांगून त्या टिरीवर मुंडकं खाली. डॉक्टरांचं ते औषध काढा कारखान्याला वेगळा असतो. ज्यांनी औषध एकदा पेलं आणि जे वाचल्यात ते परत औषध लाईफमध्ये पेत नाहीत. डॉक्टर काय करतात त्याला माहिती आहे, त्यांना कसं किती पाणी पाजतात, उलटं टांगी त्यात, हा वखऱ्या काढू काढू जाम. सगळा त्याला डिल्ला केला पण जागला, डांगऱ्या जागला. का? नियतीने याची दखल घेतली की तुला इतक्यात सहज असं जे मृत्यू नाही, तू जे केलंय ना, दोघांना बी नियतीने दखल घेतली होती. आणि ह्या दोघांना रीतसर अटक करून मर्डरचं कलम यांच्यावर लावलं. पण सोन्यासारखं पोरगा आहे ना तो अथर्व, तो आई म्हणायचं कसाई आणि हा ठोक्या यांच्या मत्तीने मारलं. आणि ह्याला म्हणावा तुला आता बायको गेली, या पोरग गेलंय, तो राज्य वागल, याला म्हणा तू अजून एक गाडी घे आणि रातून देऊ तू ज्या आता जिल्हा कोड छत्रपती संभाजीनगर, शेजारचा जालना, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, 6-7 राज्यात फक्त तू पैसेच कमीत बस, तुझ्याच मनाने होऊ दे, तू फक्त पैसा करीत बस, घरी लक्ष देऊ नको. आता काय राहिलं नाही घरी, हा संपला विषय, संपला त्याचा. आणि ह्या काळात चांगल्याला मुली मिळणार, तुला कोण देणार इथून पुढं, अशी तर राहील. त्याच्यामुळे ह्याच्यातून बोध घ्या आणि अशा प्रकारची भयंकर घटना घडू नये म्हणून तुकाराम महाराज किती आता 300-400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज त्यांनी त्या बाईसाठी, अशा नालायक स्त्रियांसाठी सुद्धा लिहून त्यांना कळत होतं देव माणसं रे, देवाचा अंश असणारी माणसं ती, तुम्हाला सांगतो संत आहेत. त्यांनी सांगितलं की काळ पुढं बेकार येणार आहे. मग तुकाराम महाराज त्यावेळेस म्हणून गेले होते, परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरोनी करी घ्यावे शिस, संसारा आगी आपुलेची हाती. आपल्या हाताने आपल्या संसाराला आग लावती, तुका म्हणे व्हावे तयापरी धीट, पतंग हा नीट दीपसोई.